मी रवींद्र मलशेट्टी पाटील, राहणार लातूर. माझ्या मावस बहिणीचे मिस्टर त्यांनी मला डॉक्टर नितीन देडियाकडे जाण्यासाठी 2003 मध्ये सांगितलं होतं. मग ते डॉक्टर खूप चांगले आहेत, तुम्ही तिथंच ऑपरेशन करा, दुसरीकडे करू नका असं सांगितल्यामुळे मी इथं आलो. डॉक्टर साहेबांकडे दाखवलं आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन डॉक्टर साहेबांनी मोतीबिंदू वाढलेला आहे आणि ते तुम्हाला करावं लागेल म्हणल्यामुळे मी मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर सगळ्यात वैशिष्ट्य डॉक्टर साहेबांचं मी बघितलं, ऑपरेशन करताना खेळीमेळीच्या वातावरणात ते ऑपरेशन पेशंटला आनंद देत ऑपरेशन करतात. सगळ्यात मोठी त्यांची जमेची बाजू. आपल्याला असं वाटतं कोणीतरी आपल्या घरचा माणूसच आपलं ऑपरेशन करतोय, एवढ्या अटॅचमेंटली पेशंट बरोबर ते राहतात. हे सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. आणि ज्या आईवडिलांनी त्यांना जन्म दिला, एवढा नाव कमवणारा मुलगा त्यांना जन्माला आला, हे आईवडिलांचं भाग्य आहे. असा मुलगा जन्माला आला. त्याच्यानंतर 2023ला मी ऑपरेशन केल्यानंतर 14/6/2005ला मला एक प्रॉब्लेम आला. मला प्रॉब्लेम काय आला म्हणजे दोन्ही डोळे माझे लाल झाले होते. ऑपरेशन झालं माझ्या डाव्या बाजूचा मोतीबिंदूचा डॉक्टर साहेबांनी केलेला आणि हा उजव्या बाजूचा तो पण लाल झाला आणि दोन्ही लाल झाले. आणि ते एवढा लातूरमधल्या प्रत्येक आय स्पेशलिस्टचे जेवढे डॉक्टर असतील त्या सगळ्यांना दाखवलं. त्यांना दाखवल्यानंतर प्रत्येकाने ट्रीटमेंट दिलं मला. असे 3 महिने मी ट्रीटमेंट घेतली आणि अँटीबायोटिक औषधं दिले, सगळ्या दिल्या आणि सगळं 3 महिन्यामध्ये ते कमी झालं नाही. मी घाबरून गेलो. आता डॉक्टर नितीन देडियाशिवाय पर्याय नाही म्हणून मी मुंबईला आलो. डॉक्टर साहेबांना दाखवलं आणि लातूरच्या डॉक्टरांनी जे ट्रीटमेंट मला दिलं होतं, तर ते डॉक्टर नितीन देडियाजी रागवले की त्याने हे चुकीचं ट्रीटमेंट दिलेले, अँटीबायोटिक वगैरे काही गरज नव्हती आणि खूप नॉर्मल तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे. हे कशासाठी असं चुकीचं केलं, हे चुकीचं केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, फक्त मी 3 महिने भरपूर पैसे घातले पण मला उपयोग नाही झाला. तर डॉक्टर साहेबांनी माझ्यामध्ये लाली होती आणि आग पडत होती. मी घाबरून गेलो. ते डॉक्टर म्हणले तुम्ही काही घाबरू नका, आता तुम्ही मेडिकलला जा, मेडिकलमध्ये मी जे औषध सांगितले लिहून दिले ते औषध घ्या आणि मेडिकलमध्येच घाला म्हणजे तुमची आग पडलेली कमी होईल. हे डॉक्टरांनी मला लिहून दिलेलं त्यावेळेसचं सोल्डॅक्स असं नाव आहे त्या औषधाचं. त्याची किंमत फक्त 40 रुपये. ती पावती सुद्धा मी सोबत ठेवलेली आहे. तर हे औषध डोळ्याचे ड्रॉप घेतल्यानंतर 4 दिवसात टोटल लाली कमी झाली. 3 महिन्यात झाली नाही. सगळे डॉक्टर हरले पण नितीन देडिया साहेबांचं त्यांचं यशस्वी आणि अनुभव याच्यावरून माझा 3 महिन्याचा जो प्रवास होता तो फार अवघड गेला. 4 दिवसात डॉक्टर साहेबांनी टोटल ओके केलं आणि पूर्वनियोजित दोन्ही डोळे एकदम व्यवस्थित झाले. त्याच्यामुळे मी डॉक्टर नितीन देडिया साहेब इज अ व्हेरी गुड जेंटलमॅन. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य परमेश्वराने द्यावं आणि माझ्यासारखे असे अनेक पेशंट त्यांच्या हाताने चांगलं व्हावं हीच ईश्वराची प्रार्थना करतो. परत एकदा नितीन देडिया डॉक्टर साहेबांचं आणि त्यांचा स्टाफ, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. एकच आहे माझी इच्छा, व्यवसाय होऊ नये, पेशंट म्हणून तुम्ही सगळ्यांना बघावं आणि त्यांचं सहानुभूतीपूर्वक विचार करावा. मोठा खर्च सुद्धा त्यांना येऊ नये. काही लोकांची ऐपत नसते, तसं सुद्धा डॉक्टर साहेबांनी करावं एवढा माझा सल्ला राहील. आणि मी परत एकदा डॉक्टर नितीन देडिया साहेबांचा खूप खूप आभारी आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये असिस्टंट लोकांपासून डॉक्टरापर्यंत आणि इथला सेवक बॉडीगार्ड सुद्धा एकदम सगळ्यांना ट्रीटमेंट चांगली देतात. आम्हाला तर आता पाणी सुद्धा दिलं, चहा सुद्धा दिलं, अशी सेवा भेटत नाही. आणि आम्ही अपॉइंटमेंट घेतली तेव्हापासून आम्हाला 2दा कॉल आले हॉस्पिटलचे की तुम्ही कधी येताय, तुमची अपॉइंटमेंट आहे. एवढी सर्व्हिस इतर ठिकाणी आम्ही आजपर्यंत बघितलेलं नाही. त्याच्यामुळे मला अशीच सर्व्हिस सर्वांना भेटावी ही विनंती. आपल्याला मी पूर्ण माहिती दिली आत्तापर्यंत काय घडलं काय नाही. 2003 मध्ये इथं आल्यानंतर असिस्टंट पल्लवी मेहत्रे त्याही वेळेस होते, आजही ते इथं आहेत आणि त्यांचा स्वभाव आणि आजच्या स्वभावामध्ये बदल झाला नाही. ते डॉक्टर साहेबांसोबत सहकार्य करत आम्हालाही आता खूप छान पद्धतीनं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे त्यांचाही मी पल्लवी मेहत्रेंचा आभार व्यक्त करतो
आणि तुम्हाला या हॉस्पिटलचा उपयोग व्हावा आणि या हॉस्पिटलला तुम्ही यावं आणि तुमचे सगळे डोळ्याचे प्रश्न मिटण्यासारखं नितीन डेडिया साहेबांचं ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता पत्ता सांगणार आहे. त्या पत्त्यावरती तुम्ही येऊन आपले ट्रीटमेंट घेऊ शकता आणि दूरध्वनीद्वारे सुद्धा तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. तिथे इथला स्टाफ तुम्हाला सगळं डिटेल सांगतं. त्याच्यावर तो नंबर सुद्धा ते देतीलच. पण मी तुम्हाला सांगतो, हा हॉस्पिटलचं नाव आहे ओजेस हॉस्पिटल, डॉक्टर नितीन देडिया, आणि नॅशनल कॉलेजच्या समोर हे हॉस्पिटल आहे. कोणीही तुम्हाला नॅशनल कॉलेजला आल्यानंतर कोणीही सांगेल हॉस्पिटल समोरच आहे. त्याच्यामुळे तुम्ही संपर्क साधावा आणि डॉक्टर साहेबांचा उपभोग घ्यावा ही मी नम्र विनंती करतो. तुम्हाला पूर्ण पत्ता दिलेला आहे, तर संपर्क साधून माझ्या विश्वासावर 100% मी सांगतो माझं खूप चांगलं झालेलं आहे. आणि आता उजव्या बाजूचा माझा डोळा परत मोतीबिंदूसाठी मी आलोय. ही अनुभव खूप चांगला आला म्हणून 2003 नंतर आज 2026ला मी परत एकदा डॉक्टर साहेबाकडे आलोय. ते सांगण्यासाठी मी तुम्हाला ही विनंती करतो. 23 वर्षानंतरही मी आलो, याचा अर्थ ओळखा की डॉक्टर किती चांगले आहेत, इथला स्टाफ किती चांगला आहे. त्याच्यामुळे स्टाफचा आणि डॉक्टर साहेबांचा सगळ्यांचा तुम्हाला ट्रीटमेंट खूप चांगलं भेटणार आहे. याचा उपभोग सर्वांनी घ्यावा ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.